त्यानंतर आपण यापुढे काय काय करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांसाठी बघा सीझन चालू असताना किंवा शेतात पीक उभं असताना बहुतेक शेतकरी किंवा बहुतांश शेतकरी यूट्यूब चॅनल पाहतात, त्यातला सल्ला ऐकतात आणि त्यानुसार घाई गडबडीत नियोजन करतात. पण खरी माहिती किंवा सखोल माहिती किंवा ज्याला इनडिप माहिती म्हणतो आपण, मुळापर्यंत किंवा खोलापर्यंत माहिती जी असते ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय घेऊन ही साधारणतः मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा शेतात फारसे पिकं उभे नसतात, पण अशी माहिती आपण अशा वेळेस देतो की जी भविष्यामध्ये किंवा वर्षभर शेतकऱ्यांसाठी कामी पडेल आणि त्या माहितीचा उपयोग आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात होईल की आयुष्यभरासाठी तुम्हाला ती एक जमापुंजी राहील. तर अशा कोणत्या माहिती आपण इथून पुढे देणार आहोत, त्यानंतर अजून कुठले उपक्रम आपण राबवणार आहोत की जेणेकरून आपल्याला इथून पुढे यूट्यूब चॅनल आपलं व्हाईट गोल्ड ट्रस्टचं यूट्यूब चॅनल पाहणं हे गरजेचं राहील. एखाद्या वेळेस चालू हंगामामध्ये सीझनमध्ये एखाद्या वेळेस नाही पाहिलं तर हरकत नाही, पण आता मात्र हे चॅनल पाहणं आपण टाळायला नको. हे आपण सुद्धा आणि आपल्या इतर मित्रमंडळीला नातेवाईकांना सुद्धा सांगा की अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आता इथे मिळणार आहे. आता पहिला उपक्रम आपण यावर्षी करणार आहे तो म्हणजे एस आर टी किंवा त्याला कोणी विना नांगरणी म्हणते किंवा विना मशागत शेती पद्धत. ही काय आहे? याच्यामध्ये अनेक शेतकरी जुळले आहेत. अनेक शेतकरी म्हणतात खूप चांगलं आहे, आमचं उत्पादन वाढलं, खर्च कमी झाला, नांगरणीचा मशागतीचा खर्च कमी झाला. मग खरंच बरोबर आहे का? आपण तर वर्षानुवर्ष आपली पिढी जात मागचे कितीतरी पिढ्या नांगरत होत्या. आपल्याला शास्त्रात शिकवलं आहे नांगरण केली पाहिजे, जमीन भुसभुशीत ठेवली पाहिजे, जमिनीत हवा खेळती राहिली पाहिजे, नांगरण हे करणं गरजेचं आहे किंवा आंतरमशागत ही आवश्यक आहे. मग हे म्हणतात किंवा विना नांगरणीचं किंवा विना मशागतीची शेती फायद्याची आहे. हे कसं? तर याच्याबद्दल मी या आधीसुद्धा अनेक वेळा शेतकऱ्यांना सांगितलं होतं की याबद्दल आमचा सखोल अभ्यास चालू आहे. याचे SRTचे जनक जे आहेत चंद्रशेखर दादा भडसागळे, त्यांच्या सगुणा फार्मवरसुद्धा आमच्या प्रतिनिधींची भेट झाली. त्यांची माझी भेटसुद्धा नियोजित होती, पण त्यांच्या तब्येतीमुळं होऊ शकलं नाही. पण त्यांचे जे स्टार प्रचारक असतात किंवा जे मागच्या 5-6 वर्षापासून 7 वर्षापासून या पद्धतीनं पिकं घेतात, त्यांच्यासुद्धा आमच्या भेटी चालू आहेत. त्यांचे अनुभवसुद्धा आम्ही नोंदवतोय आणि एकूणच सखोल अभ्यास करून त्यानंतरच आम्ही तुम्हाला हे द्यायचं आहे, हे तंत्र सांगायचं आहे. यात काय बारकावे आहेत हे तुमच्यापर्यंत आले पाहिजे. हे तंत्र का काम करतं, याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळं ही SRT किंवा विना नांगरणी किंवा विना मशागत शेती पद्धत याचे आपण एक शृंखला सगळ्या याचे व्हिडिओ किंवा लाईव्ह बहुतेक आपण त्याचे लाईव्हच घेऊ. हे साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आपण याच्याबद्दल लाईव्ह घेणार आहोत किंवा व्हिडिओ बनवू. आणि मी तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करतो की हे व्हिडिओ किंवा लाईव्ह अवश्य पहा. कारण हे तंत्रज्ञान अत्यंत म्हणजे मी सुद्धा सुरुवातीला याच्याकडं फार काही लक्ष दिलं नव्हतं, पण काही शेतकऱ्यांच्या आग्रहानं मग आम्ही सुद्धा अभ्यास चालू केला, भेटी दिल्या आणि मी जो त्याचा अभ्यास केला म्हणजे त्याचे 2 जनक आहे असं म्हणायला हरकत नाही. चंद्रशेखर दादा आहेत आणि चिपळूणकर काका आहेत. त्यांचा मी असाच एक व्हिडिओ पाहिला चिपळूणकर काकाचा. तो व्हिडिओ मी एक व्हिडिओ 3 वेळेस पाहिला, 3 तास. संभाजीनगरवरून नागपूरला जाईपर्यंत 3 वेळेस मागे घेऊन तो व्हिडिओ पाहिला. कारण ते शास्त्रोक्त पद्धतीने जे बोलत होते, उदाहरणं देऊन जे बोलत होते, तर ते मला मनाला पटले. तर यामध्ये आपण काय पाहणार आहोत? पारंपरिक शेती पद्धत करणे, फायदे आणि तोटे. म्हणजे आपण नांगरणी करतो, पूर्व मशागत करतो, त्यानंतर फुल्या पाडतो, काय जे करतो ते, नंतर आंतर मशागत करतो, डवरणी करतो, वखरणी करतो. याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत? कारण तुम्हाला फक्त असं करा असं सांगून जमणार नाही.
आपल्या मनात फक्त नांगरणी विना नांगरणी शेती करा असं म्हटल्यानंतर 100 प्रश्न तयार होतात. तर मग आपण आता सध्या काय करतो, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, त्यानंतर जमिनीचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय केलं पाहिजे. आज सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यांसाठी जर कोणती असेल, मी नेहमी सांगत असतो, अदृश्य संकट आणि दृश्य संकट. आपल्याला जे डोळ्याने दिसतंय ही आळी खाते हे दृश्य झालं, पण अदृश्य या जमिनीमध्ये चारकोल रॉटची बुरशी आहे. त्यामुळं मला माहिती आहे या जमिनीमध्ये हे वाण तुमचं बळी पडणार, हे वाण तिथे तग धरू शकत नाही. ते अदृश्य संकट आहे, तुम्हाला माहीत नाही. पण एक तांत्रिक माणसाला किंवा ज्याचा अभ्यास आहे किंवा जो शेतीशी निगडीत आहे, सखोल त्याचा अभ्यास करत राहतो, या माणसाला माहीत असतं. त्यामुळं जमिनीचं आरोग्य हे ढासळलं आहे आणि खूप चिंतेची बाब आहे. ते सर्व तांत्रिक लोक, शास्त्रज्ञ, सर्व कृषी विभागाशी किंवा कृषीशी संलग्न जे मंडळी आहेत ते सगळे सांगतील की आज जर सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर जमिनीचं आरोग्य सुधारा. तर जमिनीचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगू. हरित क्रांतीनंतर शेतीत झालेले बदल, जशी हरित क्रांती आली, हरित क्रांती कशामुळं आली, भूकमार होत होती, आपल्याला पुरेसं अन्न मिळत नव्हतं. अमेरिकेतून आपण तो कोणता म्हणतात तो गहू आयात केला आणि तो आपण खाल्ला. तिथं जनावरं खात होते, मेलू का काय गहू. तर त्यानंतर मग काय झालं, उत्पादन कसं वाढलं, कशामुळं वाढलं आणि आज त्याचे विपरीत परिणाम काय ते आपण ही जी शृंखला राहणार आहे याच्यात आपण